राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. पृथ्वीराज चव्हाण जे या राज्याचे माजी मुख्यमंत्री देखील आहेत, यांनी एक स्टेटमेंट दिलं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एक वेगळा राजकीय भूकंप आल्यासारखं झालं. त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की येणाऱ्या 19 डिसेंबरला या देशामध्ये मोठा राजकीय भूकंप येणार आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातला मराठी माणूस जो भारतीय जनता पार्टीचाच असेल तो या देशाचा पंतप्रधान बनेल. आता या वाक्यामध्ये, या स्टेटमेंटमध्ये किती तथ्य आहे हे पृथ्वीराज चव्हाणांनाच माहिती की त्यांच्याकडे कुठल्या सोर्सेसनी माहिती आलेले. कारण ज्या पद्धतीनं देशाचं राजकारण सध्या स्थिर आहे त्याच्यामधून तर वाटत नाही की असा प्रकारचा कुठला राजकीय भूकंप येईल. हा राजकीय भूकंप असू शकतो की पृथ्वीराज चव्हाण स्वतः BJPमध्ये जातील, असं होऊ शकतं. पण BJPचा केंद्रातला पंतप्रधान पदाचा चेहरा हटवून महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून जाईल किंवा महाराष्ट्रातला भाजपचा नेता पंतप्रधान म्हणून जाईल, हे आत्ता सध्या तरी आपल्याला दिसत नाही. पण खरंच महाराष्ट्रातला मराठी माणूस की भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान होईल का? आणि जर तो झाला तर BJPमध्ये महाराष्ट्रामध्ये असा कुठला चेहरा आहे जो पंतप्रधान पदाच्या लायकीचा आहे? कमेंट करून नक्की सांगा.